कार लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। निमित्त अन्नदात्याचे या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत, कारण कृषी कायद्याला विरोध करत देशातील असंख्य शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंद आंदोलनाची हाक दिली। 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करणारे हजारो शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये शनिवारपर्यंत चर्चेच्या 5 फेऱ्या झाल्या, परंतु यातून काहीही साध्य झालेलं नाही। बरं, आता पुढील बैठक ही 9 डिसेंबरला होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती 8 डिसेंबरला भारत बंद कसा होईल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आणि या बंदला भाजपेतर 18 राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवलाय। शेतकऱ्यांचं अर्थकारण हाताळताना राजकीय संवेदनशीलता दाखवणं गरजेचं असतं आणि त्यांच्या मुद्द्यांबाबत राजकारण करताना त्याच्या मुळाशी आर्थिक जाणीव आवश्यक असते। सध्या परिस्थिती अशी आहे की सत्ताधारी भाजपनं त्यांच्या बहुमतावरती विसंबून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ अर्थकारणाच्या नजरेतूनच पाहिलं। त्यामागील राजकीय संवेदनशीलता दाखवण्याची गरज भाजपला अजिबात वाटली नाही, त्यामुळे हे आंदोलन चिघळल्याची चर्चा आहे। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आज आपण मान्यवरांबरोबर सखोल चर्चा करणार आहोत। आजचा विषय आहे निमित्त अन्नदात्याचे। अनेक मान्यवर या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत जोडले गेलेले जे मान्यवर आहेत त्यांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत। भाजपचे नेते अनिल बोंडे जी आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक जयंत मायणकर देखील आपल्यासोबत आहे। आणि निमित्त आज अन्नदात्याचं असल्यानंतर मात्र देशभरामध्ये जी परिस्थिती आपण बघतोय की लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये भारत बंद शेतकऱ्यांनी दिलेली ही हाक सर्वात मोठी आहे। यामध्ये भाजपेतर इतर सर्व पक्ष सामील झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र भाजप किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे का दुर्लक्ष करतेय असा संतप्त सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जाऊ लागलेला आहे। भारत बंदच्या पार्श्वभूमीवरती भारत बंद शांततेच्या मार्गाने पार पडावा इतकीच तुमची, आमची, किंबहुना सगळ्यांची इच्छा आहे। चर्चा करण्यासाठी भाजप नेते अनिल बोंडे यांच्याकडे आपण थेटपणे जाणार आहोत। अनिल बोंडेजी, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी। भाजपेतर सर्व पक्ष हे भारत बंद आंदोलनामध्ये सामील होत आहेत, मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न इतका चिघळेल की भारत बंद करण्यापर्यंतची वेळ येईल। भाजपचं इतकं दुर्लक्ष झालं या विषयाकडे, अनिलजी? खरं जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं तेव्हापासनं भारतीय केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि शेतकऱ्याबरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया सातत्यानं सुरू ठेवलेली आहे। आता परवाच्या दिवशी जी चर्चा झाली त्यामध्ये 6-7 तासपर्यंत, कारण केंद्र सरकारचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण झालेले आहे ते संभ्रम जर दूर केले गेले तर अनेक वर्षापासून शेतकरी संघटनांची, ते महेंद्रसिंग टिकेत असो किंवा शरदजी जोशी असो, यांनी सातत्याने मागणी जी केली होती त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे आणि शेतकऱ्याला जो पिकवणारा माणूस आहे त्याला आपला माल विकण्याचं स्वातंत्र्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही असलं पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही असलं पाहिजे। बरं, हे नुसतं शरद जोशी आणि महेंद्रसिंग टिकेत यांनीच सांगितलं असं नाही, तर शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा वारंवार या गोष्टीवर मत व्यक्त केले आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ती गोष्ट लागू सुद्धा केली। आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोल होते ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनेच काढून टाकलेले आहे आणि फळं सुद्धा नियमनमुक्त मागच्या काळामध्ये केल्या गेलेले आहे। परंतु आताच्या एवढंच नाही तर मॉडेल ऍक्ट, कृषी उत्पन्न बाजार समितीचा मॉडेल ऍक्ट यावा यासाठी शरदचंद्र पवार यांनी वारंवार आपले मत सुद्धा व्यक्त केलेले। शिवसेनेने जो पाठिंबा दिला तर लोकसभेमध्ये शिवसेनेने या बिलाला समर्थन दिलं होतं आणि राज्यसभेमध्ये बहिर्गमन केलं होतं। एका प्रकारे प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या हे समर्थनच होतं। परंतु आज शेतकरी, पंजाब मधले शेतकरी जिथे धान आणि गहू पिकतो ते जेव्हा रस्त्यावर उतरले, कारण तिथे 27,000 दलाल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, व्यापारी यांच्या पोटावर जेव्हा पाय पडतोय तेव्हा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून ते जेव्हा रस्त्यावर उतरले, शेतकरीच आहे
परंतु ते जेव्हा रस्त्यावर उतरले त्याचा फायदा घेऊन सर्व पक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात कसं वातावरण पेटवता येईल, कसं अराजक निर्माण करता येईल हे करण्याचा प्रयत्न हा केला जातोय. बरं, तुम्ही जो आरोप संदर्भात करताय चर्चा तो करायला इतर शासन पक्षांना तयार मान्य आहे का? अनिल बोंडेजी आणि- यावेळेला आपल्यासोबत आणि- अतुल आणि- लोंढे देखील या आणि- चर्चेमध्ये आणि सामील झालेले आहेत. सर्वात- काँग्रेस प्रवक्ते त्याचबरोबर शेतकरी नेते सदाभाऊ खोत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रश्न मला अतुल लोंढेजींना विचारायचा आहे. अतुलजी, अनिल बोंडेजींचं म्हणणं आहे की सातत्यानं सकारात्मक भूमिका ही सरकारनं दाखवलेली असताना कुठेही चर्चा झडत नाही. 5 चर्चा आजपर्यंत झाल्या, मात्र 5ही चर्चांना कुठेही सकारात्मकता किंवा त्यातून तोडगा काढण्यात यश आलेलं नाही आहे आणि याचाच फायदा इतर पक्षांनी घेतल्याचं जे आहे ते अनिल बोंडेजी म्हणतात. मग सगळ्यात मोठा पक्ष म्हणून, विरोध म्हणून काँग्रेसला त्याचा सर्वाधिक फायदा होणार असेल ना अतुल लोंढेजी? कसं आहे, ज्यांचा पक्ष हा लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा फक्त निवडणुकीसाठीच देशामध्ये काम करतो, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसतं. वास्तविकता आता निवडणुकी 4 वर्षानंतर आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांना असं वाटतं की आम्ही खूप सकारात्मक चर्चा करत आहोत, तर सकारात्मक चर्चा ही कायदा बनण्याच्या पूर्वी होत असते. कायदा बनल्यानंतर सकारात्मक चर्चा नाही, कायदा बनल्यानंतर तुम्ही आम्ही सांगतो ते खरं आहे हे तुम्ही ऐकून घ्या असंच म्हणण्यासाठी असते. आणि हा कायदा कसा बनला, तर पहिले अध्यादेश आल्यानंतर संसदेचं अधिवेशन आल्यानंतर लोकसभेत रेटला गेला. लोकसभेतला एक वेळा आपण मंजूर करू, तिथे किती चर्चा झाली, अनिल बोंडे साहेबांनी दाखवावी चर्चा, आम्ही ऐकून घेऊ, ते दाखवू शकले तर. राज्यसभेमध्ये यांची मेजॉरिटी नसताना राज्यसभेमध्ये जेव्हा मागणी झाली की हे प्रवर समितीकडे म्हणजे सिलेक्ट कमिटीकडे हे बिल पाठवण्यात यावं, त्याच्यावर योग्य ती चर्चा व्हावी, ते तर सोडा, जे विभाजन मागितलेलं होतं मतदानाचं या बिलावर, ते सगळं गोंधळामध्ये मतदान न घेता, कारण मतदान घेतलं असतं तर फक्त मतदानाचा प्रश्न नसता, त्यावेळेस चर्चा झाली असती, साधक बाधक चर्चा झाली असती, देशाच्या शेतकऱ्यांनी, देशाच्या मध्यमवर्गीय लोकांनी ती चर्चा बघितली असती. पण तिथे राज्यसभेच्या अध्यक्षांनी, सभापतींनी ब्रुटल फोर्स जो आहे त्याचा वापर केला आणि तो कायदा जो तो पास करून घेतला. मुळात तो म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने पास झाला असं म्हणताच येत नाही. त्यावेळेस काँग्रेसचे आणि काही इतर पक्षाचे नेते जे आहे त्यांनी संसदेमध्येच आंदोलन केलेलं आपण पाहिलं आहे. दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती जे आहे ते चहा वगैरे सकाळी घेऊन गेले त्यांना पाजायला, हे सगळं चित्र जे आहे ते भारताने पाहिलेलं आहे. आता दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की मॉडेल ऍक्ट जो आहे तो मॉडेल ऍक्ट मधल्या चांगल्या गोष्टी ह्या पवार साहेब असताना, कृषी मंत्री आणि मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना त्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे, तर एपीएमसी मध्ये जी काही गडबड असते ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कुठे आणली पाहिजे, ते फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस, म्हणजे तुमचं स्टोरेज असेल, वाहतूक असेल, रस्ते असेल, मार्केट असेल, तर त्यावेळेस काय गोंधळ घातला होता आणि तो कायदा पास होऊ शकला नाही. त्यावेळेस सुषमा स्वराज आता त्या नाही आहेत, पण त्या नाचल्या होत्या, आपण ते सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध करत असताना यांनी काय केलं तर गोष्टी सांगतो तुम्हाला. यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणलं. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे आपल्या इकडे बऱ्याच ठिकाणी होत असतं, त्याला काय यश आलं आपल्याला माहिती आहे. गुजरातमध्ये रिलायन्सनी काय केलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. छोटा शेतकरी हा कॉन्ट्रॅक्ट करतो का? अरे विशाल, आपण जेव्हा मोबाईलवर एखादा ऍप डाउनलोड करतो ना, तर त्यातलं अग्रीमेंट सुद्धा वाचत नाही. आय अग्री हा ऑप्शन दाबून आपण पुढे जातो आणि छोट्या शेतकऱ्यांकडनं एवढ्या मोठा कॉन्ट्रॅक्ट होईल असं पाहतो. दुसरी गोष्ट, एपीएमसी मध्ये कायद्याचं पाठबळ होतं एपीएमसीच्या शेतकऱ्याला, तिथेच त्याचा न्याय निवाडा व्हायचा. आता शेतकऱ्याला एपीएमसी एसडीएम कडे, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजे डेप्युटी कलेक्टर यांचा अधिकारी असतो, उपजिल्हाधिकारी, त्याच्याकडे जायचा, तिथून पुढे जाण्यासाठी काही मार्ग नाही आहे, तो त्यांच्याशी लढणार हे यांचं म्हणणं. तिसरी गोष्ट, साठवणूक करण्याची क्षमता जी आहे त्याची मर्यादा काढून टाकली. 2013 साली आपल्याला आठवत असेल कांद्याचे भाव खूप वाढलेले होते, त्यावेळेस इन्कम टॅक्सनी कांद्याच्या व्यापाऱ्यांवर रेट टाकली होती आणि माल मोकळा करून घेतलेला होता. सुषमा स्वराजांनी सुद्धा कांदा दिल्लीच्या निवडणुकीत दाखवला होता. त्यामुळे व्यापाऱ्याकडची कुठलीही मर्यादा जर आपण साठवणुकीची जर काढून टाकली तर व्यापारी उद्या मालाचा शॉर्टेज करेल. जेव्हा माल विकायचा मार्केटमध्ये, जेव्हा शेतकऱ्याचा माल येईल तेव्हा तो सरप्लस करेल, माल मार्केटमध्ये आपला आणेल तो, म्हणजे किमती पडतील सप्लाय जास्त झाल्यामुळे. आणि जेव्हा दिवाळीचा सण आहे किंवा लग्न सराईचा जो काळ असतो त्याच्यामध्ये जर यांनी जीवनावश्यक वस्तूचा शॉर्टेज केला, त्याच्या किमती वाढतील. मग हे चर्चा करण्याच्या गोष्टी करतात. 7 ज्यांची मुद्दे शेतकऱ्यांनी मांडलेले आहेत, त्याच्यात कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा कोणी नेता चर्चेला नाही आहे. ते लोक तर इतके पेटलेले आहे की त्यांच्याच टॅक्समधून आलेलं अन्नधान्य जेवण जे आहे ते सरकारकडून येत आहे म्हणून खात नाहीत, खाली बसून आपलं लंगरमधलं अन्न घेऊन खात आहेत. तर ते प्रत्येक गोष्टीनं आपलं अनरेस्ट जो आहे तो दाखवत आहेत, पण चर्चा करत नाही. चर्चा कसली होत आहेत, तर खलिस्तानी आहेत, हे शेतकरीच आहेत का, हे कोणतरी घुसवलेले लोक आहे,
हे आतंकवादी आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी काय करता तुम्ही? तर प्रत्येक वेळेस जेव्हा नक्कीच हेतू decent, पुरस्सर हे सरकारच्या सगळं काही सुरू विरोधामध्ये आहे एखादी असं जर गोष्ट वाटत येते, असेल अतुल त्यावेळेस लोंढेजी, भाजप त्याच्यामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करते धर्माच्या बरं, नावावर, भाजप जर जातीच्या विभाजन नावावर, करते, शेतकरी प्रांताच्या नेते नावावर, सदाभाऊ या खोत शहरात देखील आहे. आता आपल्या तर सोबत आहेत. नवीनच केलं. सदाभाऊ, मला हे फक्त सांगा पंजाब आपलं हरियाणाचे आहेत, अर्थकारण शेतकरी असेल नाही आहेत का? हे शेतकऱ्यांवरती इथे सुरू गृह असल्याचं आंदोलन आपण असतं, पाहतो. बरं, मला तिथेच सांगा, वाढवा ज्यावेळेला होतो, लोकं असतात. शेतकरी राजा त्यामुळे किंवा काय बळीराजा हा थेट दिल्लीपर्यंत जातो, दिल्लीमध्ये केंद्र सरकारकडून त्यांना योग्य ती वागणूक खरोखर दिली जाते का? बरं, जर केंद्र सरकारचे कायदे इतके महत्त्वाचे होते आणि खरोखर शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये सरकारला इतकं अपयश का आलं? दुसरीकडे जो अनिल बोंडेजींनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी दलालांच्या पोटावरती पाय पडतोय आणि त्यामुळे दलालांकडून शेतकऱ्यांची कुठेतरी जी आहे दिशाभूल केली जाते. मग यामध्ये सरकारनं मध्यस्थी का केली नाही? विरोधी पक्ष असतील, इतर पक्ष असतील, इतर संस्था असतील, ज्या प्रकारे या बंदमध्ये सामील होताना दिसतात, प्रत्येकाला विश्वासात घेऊन जर हे कायदे लागू केले असते, कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला असता तर वाटतं आपल्याला भारत बंद करण्याची वेळ आली असती. कुठेतरी सरकारचं हे अपयश आहे का सदाभाऊ? मी पहिल्यांदा आपल्याला विनंती करेन की मला दुसऱ्या कामासाठी जायचं असल्यामुळे थोडा वेळ मला आताच चर्चा करू द्या. एक आहे की मी सगळ्या प्रमुख नेते मंडळींच्या अभ्यासकांचं या ठिकाणी मत ऐकलं, अतुलजींचं ऐकलं, अनिल बोंडेजींचंही ऐकलं आणि आपणही काही मांडणी केली ते. माझ्यासारख्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याच्या समोर एक खरंच प्रश्न पडत आहे की कोणतंच सरकार हे काय शेतकऱ्याच्या दृष्टीने मायबाप म्हणून कधी सत्तेवरती आलेलं नव्हतं, कोणतंच असो. अगदी काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा फार तो कायदा एफएमसीचा चांगला होता आणि मग 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या त्याचं उत्तर शून्य. त्याही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयात केली जात होती, त्याही काळामध्ये निर्यात बंदी लावली जात होती. त्यामुळे असं काही नाही उडदा माझे काय काळे पेले. पण एक गोष्ट माझ्या इथं लक्षात आपल्या सगळ्यांच्या आणू इच्छितो की त्या तिन्ही कायद्यामध्ये असं काय वाईट आहे की जेणेकरून खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्याचं नुकसान होणार. तिन्ही कायदे एकच सांगत आहे की व्यापार खुला करत आहोत. आता तिन्ही कायद्याचा मूळ उद्देश व्यापार खुला करणं असणं, स्पर्धात्मक व्यापारामध्ये निर्मिती करणं जर असेल तर नेहमी उत्पादकाला स्पर्धेमध्ये नेहमी त्या ठिकाणी न्याय मिळत असतो. बंदिस्त व्यवस्थेमध्ये उत्पादकाची लूट होत असते. ही मांडणी शरद जोशीपासून आम्ही सगळ्यांनी केली आणि म्हणूनच शरद जोशींची संघटना सुद्धा या कायद्याला पाठिंबा देते. आणि एका बाजूला जर मला स्वातंत्र्य मिळालं असेल, पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा दरवाजा जर खुल्ला असेल तर मला थोडं बाहेर येऊन द्या, मला जरा बाहेरच्या वातावरणामध्ये हिंडून द्या. मग मला पिंजऱ्यातली व्यवस्था चांगली होती का बाहेरची होती हे तर मला पाहून द्या. कसं होतं या ठिकाणी सरचे, एखादा सिनेमा वाईट आहे हे कोण ठरवतं? जे पहिल्यांदा बघतात मग दुसऱ्यांनी बघायचाच नाही का? म्हणजे एका बाजूला उद्योगपतींना सगळं रान तुम्ही मोकळं सोडलंय, उद्योगपतीच्या कारखान्यात तयार झालेली वस्तू जगाच्या बाजारात गल्लोगल्ली ती विकत आहे, तिथं मात्र सांगितलं जात नाही की ही तुझी वस्तू बाबा अमक्या ठिकाणी एक आम्ही दुकान लावलंय, त्या दुकानातच तुझा साबण आणून येईल. आणि उडीद निर्माण केला की तो कुठे ऐकला पाहिजे मार्केट कमिटीला, पण त्या उडदापासून उपपदार्थ निर्माण झाला की त्याचा संबंध मार्केट कमिटीमध्ये येत नाही. म्हणजे एका बाजूला खऱ्या अर्थानं जर बघितलं, एक गोष्ट लक्षात आणून देतो, साखर का तुम्ही मार्केट कमिटीमध्ये आणून विकली पाहिजे असं म्हणत नाही. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला जे स्वातंत्र्य मिळत आहे, बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळत आहे, त्या स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं नाकारायचा हा एक मोठा कुठील डाव खऱ्या अर्थानं या देशामध्ये कुणाचा आहे हा डाव असं वाटतं आपल्याला? कुणाचा डाव आहे हा? हॅलो, नाही एक असं आहे की मी एक गोष्ट आपल्यासमोर स्पष्ट करतो आणि मी थकतो की पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचं तांदळाचं उत्पादन होतं. 80-90% तिथलं ते उत्पादन हे हमी भावानं खरेदी केलं जातं. हमी भावानं खरेदी करायला पैसे 100% केंद्राकडून येत असतात आणि राज्य डेव्हलपमेंट करत असतात आणि त्याविरुद्ध दलाली असतील, मार्केट कमिटीचे त्यांना मी भांडवळ म्हणतो, संचालक असतील, यांना तिथं भ्रष्टाचार करायला मोठ्या प्रमाणामध्ये संधी होती.
खरेदी केलेलं धान्य काय सोडून गेलं, काय 2 पायाच्या उंदरांनी खाल्लं, काय कुशीनी खाल्लं, असे खोटे पंचनामे वर्षानुवर्ष ही मंडळी करत आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांना करोडो रुपये त्या ठिकाणी मिळत असतात। आणि या मंडळींनी शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे की हा कायदा आल्यामुळे, हे विधेयक आल्यामुळं तुमचं धान्य हमी भावानं खरेदी केलं जाणार नाही। आज आपल्याकडे कापसाचे हमी भावानं केंद्र सुरू आहे आणि हमी भावाचा कायदा हा काय आज रद्द झाला का? नाही झाला। बरं, हमी भावाचा कायदा जर अस्तित्वात नव्हता तर 50 वर्ष मग आपण धान्य कसं खरेदी करत होतो? म्हणजे 50 वर्ष झालं तो कायदा आहे म्हणून आपण धान्य खरेदी करत होतो, पण नव्यानं तो कायदा नाही म्हणून लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम विशेषतः काँग्रेस आणि डावे पक्ष या सगळ्यांनी मिळून हा उद्योग केलेला आहे। आणि त्यांच्या लक्षात आलं की आता शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं, आता तो बाजारपेठेच्या बाहेर जर माल विकायला लागला आणि उद्या जर सक्षम व्हायला लागला तर राजकारणाचा खुर्चीकडं दिल्लीच्या तख्तावर जाण्याचा रस्ता आपल्याला बंद होईल का काय, या भीतीनं खऱ्या अर्थाने यांना ग्रासलेला आहे। कारण मी पणन खात्याचा मंत्री होतो, आदरणीय पवार साहेब यांची जुनी पत्र आज वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियात फिरायला लागलेले आहेत। पवार साहेबांनी पुस्तकात तसं लिहून ठेवलेलं आहे, पण त्यांनी ही वाहत्या गंगेमध्ये आज उडी मारलेली आहे पवार साहेबांनी। चला, गंगा व्हायला लागली तर आपण बी डुबक्या मारून घेऊया। अरे, राजकारणाचा बळी या देशामध्ये वारंवार शेतकऱ्याला दिला गेलेला आहे आणि आज सुद्धा ही सगळी मंडळी शेतकऱ्याचा बळी दिल्लीच्या तख्त्यावरती देऊन आपली राजकारणाची गुढी उभा करत आहेत आणि निश्चितच हे खेदजनक आहे आणि याला आमचा विरोध आहे। पक्ष कोणता आहे, कोण काही राबवत आहे याच्याशी काही देणा घेणा नाही। बाजारपेठीची दारं आमच्यासाठी का खुली असू नये? आम्ही ठरवतो ना की आम्हाला कोण लुटायला आला तर आम्ही ठिगडी काढून त्याला बडवून काढू। तुम्ही का एवढी चिंता करायला लागला? त्यांचं कसं होईल, काय होईल? आता काय राहिलंय आमचं व्हायचं? जेवढं व्हायचं बरोबर, नक्कीच सदाभाऊ, शेतकऱ्यांची चिंता करण्यामध्ये नेमकं वाईट तरी काय? बरं, तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले किंवा इतर मान्यवरांनी उपस्थित केले त्यावरनं आपण जे ते आता यावेळेला जयंत माइंडकर यांच्याकडे जाऊयात, राजकीय विश्लेषक आहेत। जयंत माइंडकरजी, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या मुद्द्यांमध्ये काही गोष्टी समोर येताना दिसतात स्पष्टपणे। अतुलजी, मी आपल्याकडे येणारच आहे, मात्र तत्पूर्वी जयंत माइंडकरजी, व्यापार खुला करणं हा जर हेतू आहे, बंदिस्त व्यापारामध्ये होणारी लूट थांबवायची आहे, बरं, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा जो आहे तो डाव आखण्यात आला आणि हमीभावाच्या कायद्याने शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची नेमकी कुणाला भीती वाटते? म्हणजे सगळे राजकीय पक्ष जर शेतकऱ्यांचा अशा प्रकारे वापर करून घेणार असतील तर मग शेतकरी येत्या काळामध्ये कोणत्या पक्षावरती किंवा कोणत्या सरकारवरती विश्वास ठेवेल असं आपल्याला वाटतं? कायदे एका बाजूला केले ते योग्य की अयोग्य, येणारी वेळ जरी ठरवणार असली तरी शेतकऱ्यांपर्यंत ते योग्यरित्या पोहोचलेले नाही आहे। जर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असेल तर त्याच्यातून नेमका कोणता हेतू कुणाला साधून घ्यायचा आहे? म्हणजे कोणते पक्ष, मग ते सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील, मात्र बळी तर या ठिकाणी आपल्या बळीराजाचाच जाताना दिसतोय। जयंत माइंडकरजी, असं हे एक आपल्याला जे पाहिजे तेवढंच बोलायचं आणि आपल्याला जे नको आहे ते पूर्णपणे डिस्टॉर्टेड प्रकारे एक तर झाकून ठेवायचं किंवा डिस्टॉर्टेड प्रकारे सांगायचं, हा प्रकार सुरू आहे। 2005 सालच्या शरद पवारांच्या पत्राचा जर का आपण आधार घेत असू तर 2005 साली आधीच्या सरकारनी म्हणजे वाजपेयी सरकारनी 2003ला जे प्रपोजल केलेलं होतं त्याविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मत काय हे जाणून घेण्याकरता, म्हणजे ऑल ऑफ अ सडन अध्यादेश नाही जी या सरकारची परंपरा आहे, एकदम कायदा तर बिलकुल नाही, मुख्यमंत्र्यांची मतं जाणून घेण्याकरता त्यांनी पाठवलेलं पत्र, ते त्यांनी त्यानंतर काय केलं हे तुम्ही का बोलत नाही? तुम्ही स्वतःला पाहिजे तेवढंच बोलता की पवारांचा पाठिंबा, पवारांचा पाठिंबा। 15 वर्ष गेलेली आहेत, आज त्यांचा पाठिंबा आहे तर आज ते स्वतः या बंदला पाठिंबा देत आहेत। त्याच्यामुळे पवारांचं नाव घेऊन लपण्याची गरज नाही। अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमी हे तर त्यांनीच केलेलं आहे, हे तर काँग्रेसने केलेलं आहे, हे तर यांनी केलं, आम्ही तेवढंच करतोय। अरे मग तुम्ही कशाला का इथे आलेला आहेत? लोकांनी केलेली कामं करायला?
तुम्ही स्वतः काहीतरी वेगळं करायला आलेले आहे तर वेगळं करून दाखवा. आम्हाला वेगळं काहीच करता येत नाही किंवा आम्हाला काहीच करता येत नाही, करायचं नाही. एक 2-3 गोष्टी आता या आधीच्या बोलण्यात आल्यात. त्याच्यातलं एक असं वाक्य आलं की 27,000 फक्त दलाल आहेत ते डिस्टर्ब झालेत. ज्यांनी सांगितलं त्यांना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. 27,000 दलालांच्या मध्ये इतकी कॅपॅसिटी आहे की 1 कोटी फार्मर्स पंजाब हरियाणातले, ज्याच्या भरवशावर पूर्ण आज देश गहू तांदूळाकरता डिपेंडेंट आहे आणि शरद पवारांच्या शब्दात जगातले 17-18 राष्ट्र अवलंबून आहेत. अशा 1 कोटी श्रीमंत शेतकऱ्यांना हे फक्त 27,000 दलाल आणू शकतील? तुम्ही सांगू शकता? हे 8 दिवस ते तिथे बसू शकतील विथ ऑल अवर फूड? बर, हा एक मुद्दा. दुसरा माझा मुद्दा, जर आमचं कोणीतरी ऐकत नाही, थोडंसं आमच्या विरुद्ध गेलेलं आहे, आम्ही अध्यादेश काढला कारण आमच्याकडे ब्रूट मेजॉरिटी आहे, आमच्याकडे 303 आहे, एकेकाळी 18 शिवसेनेचे ते सुद्धा आमच्याचकडे होते, ते सोडून द्या, त्या भरोश्यावर आम्ही अध्यादेश काढला, त्याचं कायद्यात रूपांतर केलं, तरीही विरोध आहे. मग हा विरोध खालिस्तानी. म्हणजे ज्या एका खालिस्तान या मागणी करता या देशाच्या एका पंतप्रधानांनी स्वतःची आहुती दिली, ती परंपरा कुठे? आणि नसताना शेतकऱ्यांच्या मध्ये खालिस्तानी पाहणं कुठे? समजा आहे तुम्हाला अगदी तुमचा कायदा तुमच्या मेजॉरिटीच्या भरोश्यावर पास केलेला आहे, आपण मान्य करूया, आणि समोरच्या शेतकऱ्यांना मान्य नाही, तुम्ही किमान त्यांच्याशी चर्चा करू शकत नाही? सरकारने दिलेलं जेवण नाकारण्या इतपत मानी हे शेतकरी का झालेत? कुठेतरी दुखऱ्या नसेवर शेतकऱ्यांच्या या कायद्यांनी बोट ठेवलेलं आहे. कुठेतरी त्यांना माहिती आहे. ते अतुल लोंढेने जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे की तुम्हाला जर का या कायद्याच्या अंतर्गत कुठेही जर का बोलायचं असेल पुढे, तर त्यांनी ती रँक सुद्धा सांगितली, SDO यांच्यावरच गेलं पाहिजे, तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजे पुन्हा प्रश्न असा की तुम्हाला तुमच्यावर जर अन्याय झाला तर या देशातली न्याय व्यवस्था सुद्धा काहीच करू शकत नाही. आधीच न्याय व्यवस्थेच्या बाबतीत काय काय होत आहे हे आपण अनेक वेळा बोलत आहोत. आता तर न्यायपालिकेकडे जायचा मार्गच शेतकऱ्यांना बंद करून टाकला आणि शेती म्हणजे 50%, 60% लोकांचा व्यवसाय, मेन या देशाचं पूर्ण अन्नधान्य, त्यांनी न्यायपालिकेत जायचंच नाही. हे ठरवणारे कोण? हे 303 लोक. याचं उत्तर ना बोंडे देणार, कारण त्यांना यावेळेस नेहरूंच्या पासून सगळे अन्याय आठवतील. सदाभाऊ खोत सुद्धा या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाही. शरद जोशी कशाला हो? मी स्वतः सुद्धा खुल्या मार्केटचा पुरस्कर्ता आहे, पण प्रश्न असा आहे की खुलं मार्केट असताना त्याचबरोबर सायमल्टेनियसली APMC असण्यात गैर ते काय? तुम्ही त्यांना तेवढेच अधिकार द्या, ज्याला जिथे जायचं त्यांनी ते घ्यावं. ज्याला समजा सॅमसंगचा फोन पाहिजे असेल तो सॅमसंगचा घेईल, ज्याला मोटोरोला पाहिजे असेल तो मोटोरोला घेईल, जसं आपण म्हणतो तसं इथे का नाही होऊ शकत? आणि त्याच्यातनंही समजा कोणाची डिमांड असेल तर त्यांच्याशी आपण बोलायला अनिलजी आपल्याकडे येतो. त्यांना सरळ खालिस्तानी, डावे, काँग्रेसी हेच शब्द. म्हणजे जयंत माइंडकर तर परमनंट डावे आणि काँग्रेसी आहेतच, पण अगदी ते पंजाब आणि हरियाणातले शेतकरी पण डावे आणि काँग्रेसी. याच्याशिवाय दुसरा जयंत माइंडकरजी, याचं उत्तर जे आहे ते आपण सदाभाऊ खोत यांच्याकडून घेणार आहोत. मात्र अतुल लोंढेजी, मी आपल्याकडे येतो. सदाभाऊंनी जे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले की राजकारणाचा बळी हा शेतकरीच ठरताना दिसतो, मात्र खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कळवळा नेमका आहे तरी कुणाला? आणि ज्यावेळेला सदाभाऊ बोलत होते अतुलजी, त्यावेळेला आपण उपस्थित केलेला होता मुद्दा, त्याकडे देखील आपण जाऊयात. अतुलजी, मी आता जे बोलील ना त्याच्यानंतर सदाभाऊला रात्रभर झोप येणार नाही, कारण ते चळवळीतले नेते आहे, कार्यकर्ते आहे, याची कल्पना आहे मला. तुम्हाला सांगतो मी या सरकारचा दुटप्पी धोरण कसं आहे. एक, मी पहिले पण सांगितलं की साठवणुकीच्या क्षमतेवर जी मर्यादा आहे ती भारतासारख्या देशामध्ये अतिशय आवश्यक आहे, कारण की त्याचा फटका मध्यमवर्गीय लोकांनाही बसेल आणि शेतकऱ्यालाही बसेल. 2, MSPच्या संदर्भामध्ये लिहून द्यायला यांना काय प्रॉब्लेम आहे, कारण यांनी विश्वासार्हता गमावली आहे. विश्वासार्हता गमावण्याचं कारण असं आहे की शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे सांगतात की माझ्या राज्यात येऊन दुसऱ्या राज्यातल्या कुठल्या शेतकऱ्याने जर माल विकला तर मी त्याचा माल नुसता जप्त करणार नाही, त्याला 5 वर्षासाठी मी जेलमध्ये टाकेन. मनोहरलाल खट्टर असं म्हणतात की राजस्थानातले काही शेतकरी स्वस्त बाजरा
हा माझ्या हरियाणामध्ये येऊन विकण्याचा प्रयत्न करत आहेत, मी त्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय सोडणार नाही. असंच काहीसं CP पाटील हे जे कृषी मंत्री आहेत कर्नाटकचे, ते सुद्धा बोलतात. कोण विश्वास ठेवणार आहे हो यांच्यावर? म्हणून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या संदर्भामध्ये जे डिटेलिंग व्हायला पाहिजे ते डिटेलिंग नाहीये. त्याला न्याय कोण देणार? APMC मध्ये दोष आहेत ना, ते दोष आहेत म्हणूनच ते बदललं पाहिजे असं पवार साहेबांचंही म्हणणं होतं. पण ते बदलत असताना आपण काय बदल केला त्याच्यामध्ये? नक्की केला ना. तो बदल हा केला की APMC आहे तिथे आहे, बाहेर शेतकऱ्याला विकता येणार आहे. हे सांगतात की दलाली खातं. जर दलाली खात असते तर आजचा शेतकरी हा दिल्लीच्या सरकारविरुद्ध उभा नसता झाला. आजचा शेतकरी हा दलालांच्या विरुद्ध उभा झाला असता. आणि कोणाला जर असं खूप जास्त वाटत असेल की 27,000 कुठं बोलू नका, तिथे 20 लाख लोक आहेत. 4ही बॉर्डर दिल्लीच्या सील आहेत आणि तिथे 20 लाख शेतकरी आहेत, देशभरातून आलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना काही कळतच नाही. त्यांच्या ऑल इंडिया किसान युनियन आहे, त्यांच्या 500 युनियन आहे देशामधले, त्यातल्या 40 युनियनचं एकत्रीकरण झालेलं आहे. आणि ते एवढे शिकले सवरले लोक जे आहे ते तिथे बसले आहेत. तर मग हे तुम्ही विभाजन कधी सोडणार आहे? तुम्ही धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर? बरं, नक्कीच. मग सदाभाऊ खोत मला उत्तर द्या आज की सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना का लढा द्यावा लागतोय? त्या ठिकाणी असलेल्या दलालांच्या विरोधामध्ये हा लढा का दिला जात नाहीये? सदाभाऊ खोत आणि एका बाजूला जर शेतकऱ्यांपर्यंत हे कायदे व्यवस्थितरित्या पोहोचवले असते तर कदाचित हा संघर्ष झाला नसता. मात्र सदाभाऊ, मला तुमच्याकडनं आणखी एक उत्तर हवंय की ज्या वेळेला शेतकरी इतके आक्रमक होताना दिसताय, मग शेतकऱ्यांचं समाधान सरकार यावेळेला का करत नाही? शेतकऱ्यांच्या अशा कोणत्या अवाजवी मागण्या आहेत की ज्या सरकार पूर्ण करू शकत नाही? सदाभाऊ. नाही, अजूनही या ठिकाणी म्हटलं की स्टॉक लिमिट जर काढून टाकलं तर मग अनेक प्रश्न तयार होतील. असं कधी प्रश्न तयार होत नसतात. स्टॉक लिमिट लावल्यामुळं उत्पादकाचं नुकसान होत असतं. कारण अतिरिक्त माल झाल्यानंतर तो जर खरेदी नाही झाला तर आपोआप भाव पडत असतात आणि शेतकऱ्याला लवकर विकायची गरज असते. कारण त्याच्या दारामध्ये त्यानं हात पुसले घेतलेले पैसे ते लोक येत असतात, शेतीच्या मशागती घेतलेले पैसे असतात ते मागायला लोक येत असतात, बँकेचं कर्ज असतं त्याला विकावं लागतं. आणि त्यामुळे स्टॉक लिमिट हे असता कामा नाहीये. अशी पद्धतीची भूमिका ही आम्ही पहिल्यापासून ती शेतकऱ्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ती हिताची आहे. एक अतुलजी या ठिकाणी हमीभावाच्या बाबतीत, तर मी मगाशी हमीभावाच्या बाबतीमध्ये सांगितलं की पूर्वीच पासूनच आपण हमीभावानं शेतकऱ्याचं धान्य खरेदी करत आहे. एक गोष्ट मी लक्षात देतो की एका अधिकारीशाही कापसामध्ये ज्यावेळी होती त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये कापसाला चांगला भाव होता. त्यावेळी सरकार मध्य प्रदेशमध्ये जाऊ देत नव्हतं, राज्यबंदी होती. पण हळूहळू राज्यबंदी उठली, त्याचा फायदा कापूस उत्पादकाला झाला. ऊसावरती झोनबंदी होती, कोणत्याही कारखान्याला आपला तयार झाला. शिवराज सिंग चौहाननी आता म्हटलेली आहे म्हणजे एका बाजूला मक्याचा रेट खाली पडला. काय बोलता तुम्ही? असं नाही चालणार. हा देश काय आपल्याला एका अराजकतेच्या दिशेने घेऊन जायचं आहे का? तुम्हाला प्रश्न विचारले, सरकारला प्रश्न विचारले म्हणजे अराजकतेकडे तुम्ही मंदिर उघडायचं महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं, आम्ही म्हटलं का अराजकतेकडे घेऊन चालले? जेव्हा की कोरोनामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सगळ्या सांगत होते, तरी आपण मंदिरांसाठी आंदोलन केलं. तेव्हाही आम्ही म्हटलं नाही. सरकारला प्रश्न विचारणे आणि आपल्या मागण्या मांडणे म्हणजे अराजकता होत नाही. सदाभाऊ बोलायला लागलाय. काय बोलता सदाभाऊ तुम्ही? जन्माला येईल, पांगळ्या जन्माला येईल. तुम्ही मला सांगा ना, तुम्ही मला सांगा, व्यापाऱ्यांना खायचं आहे का देशात? 70 वर्ष आम्ही तुमची व्यवस्था BPCL विकली, तुम्ही रेल्वे विकली, तुम्ही LIC विकली, तुम्ही आता ONGC ठेवली आहे. फक्त सगळ्या गोष्टी विकण्याचाच कार्यक्रम सुरू आहे. आता रेल्वेचाही तेच होणार आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचाही तेच होणार आहे. देणार आहे का सबसिडी शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटीची? सगळं पिकाला काढून राहिले. जे योग्य आहे सदाभाऊ, तुमच्या कार्यकर्त्यांकडनं जे योग्य आहे त्याला हो म्हणण्याची अपेक्षा आहे. अनिल बोंडेंकडनं आम्ही अपेक्षा करणार नाही, पण तुमच्याकडनं अपेक्षा करतो आम्ही. मग आता काय झालं? काय वाईट आहे? मोदी साहेबांनी काय म्हटलं की तूर जी आहे ती तुम्ही आपल्या कमी झाली ती कोण दाखवा. एका वर्षात या देशातल्या शेतकऱ्यांनी 10 पटीने तूर जास्त करून दाखवली. तुरीचे भाव पडले, करार करणार आहे. की तुमच्या त्या पहिल्या सत्रात झालं नाही. आणखी काढून कसं बोलता सदाभाऊ? पण सरकार नावाची उदाहरण देतोय बसलाय वर्षानुवर्ष, या बकासुराला आम्हाला बाजूला करायचा आहे.
बरं, बकासुराला थांबवायचंय किंवा संपवायचंय असं म्हणतायत सभाभाऊ. अनिल बोंडेजींकडे मी जातो. अनिलजी, या सर्व शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या अशा कुठल्या आहेत की ज्या सरकारला पूर्ण करायच्या नाही आहे, आणि सरकारनं या अवाजवी मागण्या जर पूर्ण केल्या तर असं कोणतं मोठं नुकसान होणार आहे? म्हणजे शेतकरी जर त्या ठिकाणी आंदोलनासाठी उभा आहे, उद्या भारत बंदची वेळ आपल्या सर्व नागरिकांवरती आलेली आहे, आणि त्यावेळेला सरकार जर अजूनही 5 फेऱ्या झडल्यानंतर 8 तारखेला भारत बंद हे सांगितल्यानंतर देखील 6वी फेरी जी आहे चर्चेची ती 9 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. अनिल बोंडेजी, माझं म्हणणं आहे 8 तारखेच्या भारत बंदची वेळ सरकारनं येऊच दिली नसती तर जास्त योग्य झालं नसतं का? अनिलजी. अतुलजी आणि जयंतजी यांना 2 मिनिटं शांत राहा सांगतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला माल विकता येणार आहे, आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर सुद्धा माल विकता येणार आहे. कंत्राटी शेतीच्या संदर्भात 2006 साली महाराष्ट्राने कायदा केलेला आहे, आणि कंत्राटी शेती सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. जैन इरिगेशन करते, पेप्सिको करते, द्राक्षाच्या मळेवाल्यांसोबत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की कोर्टाच्या संदर्भात कंपनीनी जर का शेतकऱ्याला फसवलं आणि कोर्टामध्ये नेऊन टाकलं तर 10-10, 15-15 वर्ष शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. आणि त्याच्यामुळं शेतकरी जिथे राहतो त्या एरियामधल्या SDOला 1 महिन्याच्या आत त्या कंपनीला दंड करता आला पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळवून देता आलं पाहिजे. याच्यासाठी SDOचं प्रावधान दिलेलं आहे. दुर्दैवाने अतुलजी कृपा करून आणि जयंतराव कृपा करून शेतकऱ्याच्या बाजूनी विचार करा. म्हणजे कारण की आतापर्यंत शरद जोशींनी अतिशय मन लावून सांगितलं होतं. महेंद्रसिंग टिकेत सुद्धा बसले होते रामलीला मैदानावर, आणि त्यांनी सांगितलं होतं की अरे आम्हाला या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही विकू द्या, बाहेरही विकू द्या. आणि सर्वात महत्वाचं, हा कायदा जो बनवला, ड्राफ्ट बनवला, त्यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री हे सुद्धा होते आणि त्यांनी सुद्धा त्याला सहमती दर्शवली. कमलनाथ जे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री होते त्या कमलनाथांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तातडीनं व्हायला पाहिजे. प्रश्न हा होता, काँग्रेसच्या सगळ्या जाहीरनाम्यात हे लिहिलेलं होतं, फक्त यांची हिंमत यासाठी होत नव्हती. कारण की कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या अकाली दल किंवा इकडे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या ताब्यात यांच्या पोटावर पाय पडतो ही भीती सर्वप्रथम सगळ्यात जास्त यांना होती. ती हिंमत नरेंद्रजी मोदींनी दाखवली. आणि आता चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला 9 तारखेला नंतरची फेरी पाहिजे, 9 तारखेला फेरी पाहिजे. ते तर रोज चर्चा करायला तयार आहेत. त्यांच्या विनंतीनुसार 9 तारखेची फेरी ठेवली, शासनाच्या विनंतीनुसार नाही. आणि त्यामुळं 9 तारखेच्या शेतकऱ्यांच्या नेत्याच्या संदर्भात. आणि अतुलजी एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जर खरंच शेतकरी असाल तर तुमचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्यानंतर काय हाल केल्या जातात. तुरी ज्या असतात त्या तुरी ओल्या होऊ देतात कृषी उत्पन्न बाजार समितीवाले, व्यापाऱ्याचा दलालांचा त्याला शेड देतात, पण त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाला त्या शेतकऱ्याची दया येत नाही. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला तिथे विकता आला पाहिजे. आणि शेताच्या बांधावरून जर कोणी नेत असेल, चांगला भाव देत असेल, हमी भावाच्या पेक्षा जास्त भाव असेल तर मला हा अधिकार असला पाहिजे, मला शेताच्या बांधावरून विकता आला पाहिजे. मी काय चोर आहे? अरे अनिल बोंडेजी, शेतकरी मी तुम्हाला प्रश्न विचारतो की सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्यांबरोबरची सकारात्मक चर्चा का केली नाही? अशा कुठल्या अवाजवी मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या की भारत बंद करण्याची त्यांना वेळ आलेली आहे? आणि जर कृषी कायदा हा लागू करण्यात आला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान थांबणार आहे का? अनिलजी, अहो मी हेच सांगतोय, शेतकऱ्याचे काही प्रतिनिधी जर म्हणत असतील की फक्त येस आणि नो मध्ये उत्तर द्या की हे कायदे वापस घ्या, तर त्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. हा शासनाचा आग्रह आहे. त्यामध्ये काही बदल करायचे असेल तर निश्चितपणे शासन करायला तयार आहे आणि ती सकारात्मकता त्यांनी दाखवली आहे. त्या बदलाचा ड्राफ्ट मंजूर करण्याची तयारी आहे. परंतु किसान नेत्यांनी सांगितलं की आम्ही आता 9 तारखेला चर्चा करू, तर 9 तारखेला चर्चा करायला शासन तयार आहे. परंतु या काँग्रेसवाल्यांना ही सुवर्ण संधी वाटते की संपूर्ण भारतामध्ये अराजकत्व या माध्यमातून कसं फैलवता येईल याची त्या गिधाडासारखी यांची अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या बळी जाण्यावर हे टपून बसलेले आहे. यांनी पाहावं यांचे जाहीरनामे,
त्या जाहीरनाम्यात यांनी विशाल, काय मला लिहिलेलं बोलायचं, फार वाईट आहे बोलले जे ते. जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे तेच केलेलं आहे अतुलजी. नक्कीच अतुल एवढं बोंडेजी, लक्षात मला ठेवा. तुम्हाला विशाल, प्रश्न विशाल विचारायचा आहे. जरा खरं तर अनिल बोंडेजींना मी सातत्यानं विशाल. विचारतोय की कृषी कायदा जर लागू करण्यात आला तर खरोखर शेतकऱ्यांच्या समस्या मिटणार आहेत का? जर कृषी कायद्यामध्ये त्यांना बदल नकोय, कृषी कायदा मागे घ्या असं सांगितलं जात आहे, तर सरकार का पुढे धजावत नाहीये? शेतकऱ्यांच्या अशा कुठल्या मागण्यात अवाजवी ज्याला सरकार या ठिकाणी जे वेळ देत नाही? अतुलजी, मी शेवटी हा प्रश्न तुम्हालाच विचारतो, कारण अनिल बोंडे तर या संदर्भातलं उत्तर देताना दिसून येत नाही. अतुलजी, अहो, अनिल बोंडे- अहो, अनिल कृषी बोंडे काय कायदा जर सांगतात? बिहारमध्ये कृषी कायदा जर जुना लागू केला मक्याची 1800 तर रुपये असताना पुन्हा कृषी 800 उत्पन्न रुपयाला बाजार बिहारमध्ये मका समितीचे विकला 2 गेलेला नाके आहे. लागतील. याच सगळ्या तेच गोष्टी नाके ज्या त्या लागतील. कॉटनच्या संदर्भात कुठेही झालेल्या माल आहेत. विकला तरी यांचं तेच सरकार भाव आहे. आल्यानंतर हे NDA या सरकार अनुभवातून आम्ही आल्यानंतर गेलेलो आहे. एमएसपीच्या आम्ही खाली सर्व शेतकरी गोष्टी, गेलेलो आहे. सर्व शेतमालाचे भाव जे आहेत ते खाली पडलेले आहे. आणि गिधाड कोण आहे? हो, गिधाड ते अदानी अंबानीच्या तोंडात घालणारा गिधाड हे भाजपचं सरकार आहे. अरे गिधाडासारखा तुम्ही बसलेला आहे सगळ्या देशावर, सगळ्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा गिधाडासारखा बळी घेत तुमच्या आहेत. काळामध्ये झाल्या. भाजपचे लोक काय सांगता बोंडे, तुम्ही? एवढ्या नोटबंदी करून आत्महत्या गिधाडासारखं तुमच्या कोणाचं काळामध्ये केलं? झाल्या. तुम्ही शेत- आणि मग एक काम आता करा या ना, 6 कसं आहे? महिन्यामध्ये उद्योगाचा या 6 दर्जा द्या महिन्यामध्ये शेतीला. शेतकऱ्याच्या म्हणजे त्यांना आत्महत्या पेमेंट जास्त देता येईल. वाढल्या. म्हणजे अरे शेतकऱ्याचं तुम्ही कर्ज जे आहे तर ते माफ महाराष्ट्रातल्या करता येईल. शेतकऱ्याला जसं तुम्ही 1 11 करोड लाख दिली नाही. कोटी 11 लाख कोटी कर्ज एवढ्या जे आहे संकटात बँकांचं असताना, NPA झालेलं एवढ्या आहे. त्या संकटात उद्योगाचा असताना दर्जा शेतीला महाराष्ट्रातल्या होईल. शेतकऱ्याला शेतकऱ्यांचं मदत करून पण घेतले नाही. तुमचं जर सरकार आहे ना वृष्टी आली, महाराष्ट्रामध्ये. करायला अतिवृष्टी शेतकऱ्याला आली, मदत. दुष्काळ आला, तुम्ही म्हणत होते ना तर त्याला 25,000 रुपये त्याला कोरडवाहूला देऊ. दर्जा. माइंडकर सर येतोय आपल्याकडे. बागायतीला देऊ. अदानी अंबानीचे कर्ज माफ 1 लाख रुपये 1 लाख रुपये फळबागाला देऊ. आता कुठे गेलं तुमचं वचन? आता कुठे गेलं? आम्ही आंदोलन करत त्याच्या विरोधात या सरकारच्या विरोधात. जर शेतकऱ्याची तुम्हाला कदर आहे तर महाराष्ट्रामध्ये एवढ्या संकटात असलेल्या शेतकऱ्याची दिवाळी अन्यायावर गेली तरी तुम्हाला लाज नाही वाटली. प्रत्येक गोष्ट जेव्हा विकायला निघते तेव्हा अदानी अंबानी का तुम्हाला घेतात? दया नाही आली, माया नाही का आली. घेतात? आणि म्हणून देशामध्ये अतुलजी उद्योगपती नाहीये. हे नकाशू कॉम्पिटिटिव्ह बिल्डिंग पूर्ण मंत्रीच्या जगात होत नाही. असून हेच बंद लोक करा. कसे येतात तर हे सगळं जयंतरावांना संपवण्याचा सांगू कार्यक्रम इच्छितो आहे. की जयंतराव, संपवण्याचा पुन्हा कार्यक्रम आहे. एक वेळा अनिल बोंडे साहेब, कायदे फक्त वाचा. तुमच्यातला आमच्यातला पुन्हा फरक एक हा वेळा आहे कायदे वाचा. की आम्ही देशातल्या अनिलजी, अतुलजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन. जयंत माइंडकरजी, मी आपल्याकडे येतो. जयंत माइंडकरजी, दोन्ही पक्षांचं म्हणणं आपण ऐकलं आणि एका बाजूला काँग्रेसनं या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला असला तरी देखील भाजपकडून अजून चर्चेची फेरी जी आहे ती 9 तारखेला झडताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जयंत माइंडकरजी, यामध्ये ज्यावेळेला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी जातो, खरा कळवळा कोणत्या पक्षाला आहे हो नेमका, की जेणेकरून शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला सरतील? एक म्हणजे कर्जाचा डोंगर त्यांच्यावरचा दूर व्हायला हवा, आत्महत्येची वेळ त्यांच्यावरती यायला नको. आज पुन्हा एकदा या चर्चेमध्ये स्पष्ट होताना दिसतं की केंद्र विरुद्ध राज्य सरकार अशी जर एकमेकांबरोबर सातत्यानं आपल्याला भांडणं पाहायला मिळत असतील किंवा सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा प्रकारचं जर चित्र असेल तर शेतकऱ्यांचा मायबाप कोण? जयंत माइंडकरजी. नाही, प्रश्न असा आहे की मला एक सांगा, आता बोंडेंच्या मुखातून असे शब्द आले की निवडणुकीचं राजकारण करायचं आहे. बोंडेजी, आपण पराभूत झालेले असाल, परंतु मला माहिती आहे, तो आपल्याला माहिती असेल की अजून 4 वर्षांनी या देशाच्या निवडणुका आहेत. आता निर्माण केलेलं वातावरण 4 वर्षापर्यंत राहू शकत नाही हे समजण्या इतपत इथे बसलेले सर्व पॅनलिस्ट मॅच्युअर्ड आहेत असं मी समजतो. त्याच्यामुळे आता याचा फायदा घेऊन कोणत्या इलेक्शनमध्ये काँग्रेसला फायदा होणार आहे? बरं, काँग्रेसचं अगदी 52 वर आली, काँग्रेस करते. तुमच्या दृष्टीने काँग्रेस अस्तित्वात नाहीये, तुमच्या दृष्टीने जगातला सर्वात मोठा पक्ष. तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काँग्रेसला दोष देणं सोडा. आता तो विरोधी पक्ष सुद्धा तुम्ही राहिलेला नाहीये ना, कारण तुम्ही धर्माचं नाव घेऊन तुम्ही समोर आलात आणि त्याच्यामुळे ते समोर गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता फक्त तुम्ही तुमचं बोला. तुम्हाला तुमच्याकडे काही नाहीये आणि म्हणून तुम्ही वारंवार काँग्रेस आतापर्यंत तुम्ही डावे म्हणत होता. खरं तर तुमच्या निवडणुकाचं बोलायचं झालं तर बिहार नंतर आता इलेक्शन आहे बंगालचं, बंगाल नंतर आहे पंजाबचं. तुम्ही बंगालमध्ये ऑलरेडी MIM वगैरे सगळं, तुमचे सगळे तिथे दंगे धोपे सगळे सुरू आहेत. तुमचं ते काम सुरू आहे. देशाच्या इलेक्शनचं तुम्ही बोलूच नका. तुम्ही अगदी पॉइंटेड प्रश्न सांगा. आता हे शेतकरी खालिस्तानी आहेत, हे शेतकरी डावे आहेत, हे शेतकरी काँग्रेसी आहेत, हे शेतकऱ्यांचं आंदोलन पूर्णपणे काँग्रेस. जर एवढी काँग्रेसची ताकद असती तर आता काँग्रेस सत्तेवर राहिली असती. तुम्ही म्हणता अमरिंद, एक विचित्र गोष्ट आहे. माइंडकरजी, आपण उत्तर घेऊयात. अनिलजी, आपण बोला. जयंतराव, कधी भारतीय जनता पक्षाने हे खलिस्तानी आहे असं म्हटलं नाही.
कोणत्या मीडियाने म्हटलं असेल तर त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची नाही. शेतकऱ्यांना सन्मान देण्याचं काम, चर्चेला बोलावण्याचं काम अनिल बोंडेजी, भाजपचेच अनेक ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते अशा प्रकारे शेतकऱ्यांबाबतीत जे ते वक्तव्य करताना दिसून येतात. काँग्रेस पुरस्कृत असलेलं किंवा मग खलिस्तानी असतील, पाकिस्तानी असतील, चीन पुरस्कृत आंदोलन असं आपण आपल्या शेतकऱ्यांना म्हणतोय अनिलजी. आणि तुमचेच अनेक नेते जे आहेत, बडे नेते जे ते हे बोलतात की आजपर्यंत एक पैसा तरी डायरेक्ट धन्यवाद विशाल. शेतकऱ्यावर लेवी लादत होती, शेतकऱ्यावर लेवी लादत होती. आज शेतकऱ्यांना आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि बाहेर विकण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर यांच्या पोटात का दुखतंय, यांच्या पोटात का दुखतंय हे माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देऊ नये का. आम्ही मान्य करतो की काँग्रेसची एवढी ताकद नाही सध्या देशव्यापी काही करण्याची. तुम्ही निवडणुकांच्या बाता कशाला मारता. नक्की चर्चेची वेळ जी आहे ती संपत आलेली आहे. मात्र अनिल बोंडेजी, मी तुमच्यापासून खऱ्या अर्थानं सुरुवात करतो. आज निमित्त अन्नदात्याचं असताना यावरून राजकीय वातावरण तापू नये आणि भारत बंद जर होत असेल तर यावरती राजकारण्यांनी पोळी भाजू नये. उद्याच्या आंदोलनाकडे आपण कशा प्रकारे बघतात अनिलजी? बाजूला ठेवा. अनिलजी, आपली वेळ खरं तर संपत आलेली आहे. जाता जाता थोडक्यात मी विचारतोय, निमित्त अन्नदात्याचं असलं तरी यावरून राजकारण होऊ नये याविषयी काय बोलाल अनिलजी? अगदी थोडक्यात, मला सर्व मान्यवरांकडे जायचं. अनिलजी, माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याला पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तो माल विकू शकतो, बाहेरही विकू शकतो. बरं, जयंत माइंडकरजी. मिनिमम सपोर्ट प्राइस राहणार आहे. हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यांना डावं आणि खालिस्तानी म्हणणं याबद्दल केंद्र सरकारने पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे. सारखे गैरसमज पसरवून नक्की शेतकऱ्यांची माफी मागितली जाणार का? बरं, अतुल लोंढेजी, उद्याचा भारत बंद काँग्रेस पुरस्कृत आहे का? आणि खऱ्या अर्थानं निमित्त फक्त अन्नदात्याचं आहे आणि त्यावरून घडणारं राजकारण हे दुर्दैवी आहे. अतुलजी, राजकारण कशाला म्हणतं? तोंडात एक, ओठात एक आणि पोटात एक, त्याला राजकारण म्हणतं. राजकारण कशाला म्हणतं की अमरिंदर सिंग साहेब आणि कमलनाथ त्यावेळेस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांना माहितच नव्हतं आपण या कमिटीमध्ये आहे आणि यांचं म्हणणं आहे की त्यांनी कन्सेंट दिला. राजकारण कशाला म्हणतं की शेतकऱ्यांच्या जेवढ्या संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा करायची नाही आणि आपल्याकडे जे काही बहुमत आहे त्याच्या जोरावर जबरदस्ती बिल पास करून घ्यायचे आणि देशावर लादण्याचा प्रयत्न करायचा. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या शेतकऱ्यांसाठी हे बिल आहे ते शेतकरी त्याचा विरोध करत असताना राजकारणाचं नाव म्हणजे कधी खलिस्तानी म्हणायचं, कधी आतंकवादी म्हणायचं, कधी म्हणायचं की बा फक्त पंजाबच्या लोकांना त्याचा फायदा आहे म्हणून तेच लोक आहेत. नक्कीच अतुलजी, आपली वेळ संपलेली आहे आणि खऱ्या अर्थानं निमित्त अन्नदात्याचं असलं तरी यावरून राजकारण खऱ्या अर्थानं होऊ नये. राजकारण्यांसाठी राजकारण हे लखलाभ असो. अनिल बोंडे साहेब, एका शेतकरी चळवळीतल्या साध्या कार्यकर्त्याकडून आपल्याला मात खावी लागली. त्याचं कारण हेच आहे की आपण भाजपकडे नाही, आपण देशाच्या लोकांच्या सोबत राहतो. नक्कीच अतुलजी, आपली वेळ संपत आलेली आहे. धन्यवाद अनिल बोंडेजी, धन्यवाद जयंत माइंडकरजी, अतुल लोंढेजी आणि सदाभाऊ खोतजी, आपण या चर्चेमध्ये सामील झाला. त्यासाठी निमित्त आज अन्नदात्याचं जरी असलं तरी यावरून राजकारण होऊ नये. भारत बंद करण्याची वेळ येते आणि त्यानंतर चर्चेची फैरी झडणार असल्या तर देखील शांततेच्या मार्गाने उद्याचा भारत बंद जो आहे तो पुकारला जावा, एवढीच साधी सर्वसामान्य जनतेची देखील आपण सर्व राजकारण्यांकडून जी आहे ती अपेक्षा आहे. तुर्तास आजच्या या चर्चासत्रात वेळ झाली. इथं थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.